कल्पना करून बघा, तुमच्याकडे एक असा गुप्त फॉर्म्युला असेल ज्याचा वापर करून तुम्ही आयुष्यातील कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकता. मग ते पैसे असोत, नातेसंबंध असोत, करिअर असो किंवा वैयक्तिक विकास. आता कल्पना करा की हा फॉर्म्युला कोणत्याही सामान्य माणसाने नाही, तर जगातील सर्वात यशस्वी लोकांनी वापरला आहे, जसे की हेनरी फोर्ड, थॉमस एडिसन आणि अँड्र्यू कार्नेगी. होय मित्रांनो, हाच तो फॉर्म्युला आहे ज्याला नेपोलियन हिल यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं, द लॉ ऑफ सक्सेस. आणि आज आपण त्याच पुस्तकाचा संपूर्ण सार तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. म्हणून शेवटपर्यंत ऐका, कारण प्रत्येक अध्यायात एक अशी गुप्त किल्ली आहे जे तुमची विचार बदलून टाकेल. तर चला सुरुवात करूया. अध्याय 1, मास्टरमाइंड, सामूहिक बुद्धिमत्तेची शक्ती. नेपोलियन हिल म्हणतात, कोणताही माणूस, मग तो कितीही हुशार किंवा प्रतिभावान असला तरी, एकट्याने आपली संपूर्ण क्षमता वापरू शकत नाही. एकट्याचे विचार नेहमी मर्यादित असते, पण जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त लोक एका समान ध्येयासाठी एकत्र येतात आणि आपली ऊर्जा आणि विचार एकमेकांसोबत शेअर करतात, तेव्हा तिथे एक नवीन शक्ती निर्माण होते. यालाच म्हणतात मास्टरमाइंड. मास्टरमाइंड हा फक्त मित्रांचा गट नाही, हे एक असं संघटना आहे जिथे प्रत्येकजण आपले सर्वोत्तम कौशल्य आणि ज्ञान घेऊन येतो आणि सर्वजण मिळून त्या ध्येयाला साध्य करण्यासाठी काम करतात. मेटाफर, बॅटरी अनालॉजी. हिल यांनी याची तुलना विजेशी केली आहे. जसं एका बॅटरीची शक्ती मर्यादित असते, पण जेव्हा अनेक बॅटऱ्या एकत्र जोडल्या जातात तेव्हा एक मोठा प्रवाह तयार होतो जो मोठ्या यंत्रांना चालवू शकतो. तसंच जेव्हा मनं एकत्र येतात तेव्हा विचार आणि क्रिएटिव्हिटीचा प्रवाह वाहतो जो मोठ्यात मोठं ध्येय साध्य करू शकतो. प्रॅक्टिकल एक्झाम्पल. कल्पना करा, तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे. तुमच्याकडे उत्तम विचार आहेत, पण भांडवल नाही. आता तुम्ही एका अशा भागीदाराशी जोडता ज्याच्याकडे गुंतवणूक आहे, पण फक्त पैसे आणि विचारांनी काम होत नाही. तुम्हाला बाजारात उत्पादन विकण्यासाठी मार्केटिंग कौशल्य हवं. म्हणून तुम्ही तिसरा भागीदार जोडता ज्याच्याकडे मार्केटिंगचे टॅलेंट आहे. आता तुम्ही तिघेजण मिळून एक असं पॉवर हाऊस बनता जिथे विचार, पैसा आणि मार्केटिंग तिन्ही मिळून व्यवसाय वाढवतात. हीच आहे मास्टरमाइंडची खरी ताकद. इतिहासातही हे तत्त्व वारंवार सिद्ध झालं आहे. जेव्हा हेनरी फोर्ड यांनी ऑटोमोबाईल इंडस्ट्री बदलून टाकली तेव्हा त्यामागे मास्टरमाइंडचाच रहस्य होता. फोर्ड एकटे जिनियस नव्हते, त्यांच्या आजूबाजूला थॉमस एडिसनसारखे इन्व्हेंटर आणि हार्वी फायरस्टोनसारखे इंडस्ट्रियलिस्ट होते. त्यांच्या सामूहिक बुद्धिमत्तेने ते काम केले जो एकटा फोर्ड कधीच करू शकला नसता. मास्टरमाइंड फक्त व्यवसाय किंवा करिअरपर्यंत मर्यादित नाही, वैयक्तिक आयुष्यातही हे तितकंच शक्तिशाली आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, मास्टरमाइंड तोपर्यंत काम करत नाही जोपर्यंत गटातील प्रत्येक सदस्याचा समान उद्देश स्पष्ट नसतो. मेटाफर, बोट अनालॉजी. कल्पना करा, एका नौकेत 3 लोक बसले आहेत. प्रत्येकजण आपापल्या बाजूने पॅडलिंग करतोय, पण दिशा वेगवेगळी आहे. काय नौका पुढे जाऊ शकेल? अजिबात नाही. तोच प्रकार मास्टरमाइंडचा आहे. जर गटाचा एक निश्चित उद्देश नसेल तर सर्व ऊर्जा वाया जाईल. म्हणूनच नेपोलियन हिल वारंवार सांगतात, मास्टरमाइंड तेव्हाच शक्तिशाली आहे जेव्हा सर्वजण एकाच दिशेने अलाइन्ड असतात. आणि हे अलाइनमेंट तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्याकडे स्वतःचं एक स्पष्ट आणि निश्चित ध्येय असेल. आता प्रश्न येतो, मास्टरमाइंडची ताकद यशस्वी बनवायची असेल तर सर्वात आधी तुमच्याकडे तुमचं वैयक्तिक ध्येय असायला हवं. पण ते ध्येय कसं असावं आणि त्याला परिभाषित करण्याचा योग्य मार्ग काय, हेच आपल्याला पुढचा अध्याय सांगेल. अध्याय 2, डेफिनेट चीफ एम, निश्चित मुख्य ध्येय. नेपोलियन हिल म्हणतात, यश हे कधीच अपघाताने मिळत नाही. ते नेहमी एका स्पष्ट आणि मोठ्या लक्ष्याचा म्हणजे डेफिनेट चीफ एमचा परिणाम असतो. कल्पना करा, तुम्ही अड्रेस नसताना टॅक्सीमध्ये बसलात आणि ड्रायव्हरला म्हणालात, बस चला. काय तुम्ही तिकडे पोहोचू शकाल जिकडे तुम्हाला जायचं आहे? मुळीच नाही. ड्रायव्हर सुद्धा गोंधळून जाईल आणि तुम्ही देखील. आयुष्यातही हेच घडतं. ज्या लोकांचं कोणतं स्पष्ट ध्येय नसतं ते आयुष्याच्या रहदारीत इकडे तिकडे फिरत राहतात, पण जिकडे त्यांना जायला हवं तिकडे कधीच पोचू शकत नाहीत. नेपोलियन हिलचा विश्वास आहे, प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्याचं एक चीफ एम निवडायला हवं. हे ध्येय तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा ठरवतं. चीफ एम हे फक्त एक इच्छा नाही, तर एक शक्तिशाली लक्ष्य आहे ज्याला तुम्ही कोणत्याही परिस्थितीत साध्य करू इच्छिता. आता प्रश्न आहे, चीफ एम परिभाषित कसं करायचं? हिल यांनी यासाठी एक सोपं तंत्र दिलं आहे. पहिलं पाऊल, आपलं ध्येय लिहा. तुमचं लक्ष्य फक्त मनातच नाही तर कागदावर असायला हवं. जेव्हा तुम्ही ते लिहिता तेव्हा ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये डीपली फीड होतं. दुसरं पाऊल, ते ध्येय दररोज वाचा.
सकाळी आणि रात्री ते मोठ्याने वाचा. हा दैनंदिन स्मरणपत्र तुमच्या मनाला त्याच दिशेने फोकस करतो. तिसरं पाऊल, त्या ध्येयासोबत योजना बनवा. फक्त लिहिणं आणि वाचणं पुरेसं नाही, त्यासाठी स्टेप बाय स्टेप ॲक्शन प्लॅन तयार करा. समजा एका विद्यार्थ्याचं स्वप्न आहे की तो IAS ऑफिसर बनेल. त्याने आपलं ध्येय लिहिलं, मी 2028 पर्यंत IAS ऑफिसर बनेन. आता दररोज तो हे ध्येय वाचतो. हळूहळू त्याच्या सवयी त्याच ध्येयानुसार बदलू लागतात. तो डिस्ट्रॅक्शन सोडून अभ्यासावर फोकस करतो. त्याची दैनंदिन दिनचर्या, त्याचे मित्र, अगदी त्याची पुस्तकंसुद्धा त्याच दिशेने जुळू लागतात. आणि शेवटी तो आपल्या डेफिनेट एमपर्यंत पोहोचतो. नेपोलियन हिल सांगतात, ज्या लोकांकडे डेफिनेट एम नसतं ते आयुष्यात ड्रिफ्ट करत राहतात. ते दुसऱ्यांच्या विचारांच्या आणि परिस्थितींच्या नियंत्रणात येतात. पण ज्यांच्याकडे एक तीक्ष्ण ध्येय असतं तेच दुसऱ्यांना प्रेरित करतात आणि स्वतःची नियती घडवतात. हिल एक आणखी महत्त्वाचा मुद्दा सांगतात, तुमचं चीफ एम स्वार्थी नसायला हवं. ते असं ध्येय असायला हवं ज्यामुळे समाजाला किंवा दुसऱ्यांनाही फायदा होईल. तेव्हाच त्याचा प्रभाव आणखी शक्तिशाली होईल. इतिहासात पहा तर प्रत्येक यशस्वी माणसाकडे एक स्पष्ट ध्येय होतं. महात्मा गांधींचं ध्येय होतं भारताला स्वतंत्र करणं. थॉमस एडिसनचं ध्येय होतं प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं. या ध्येयांनीच त्यांच्या आयुष्याची दिशा आणि त्यांचे निर्णय ठरवले. पण लक्षात ठेवा, फक्त ध्येय ठेवणं पुरेसं नाही. ध्येयाला वास्तवात बदलण्यासाठी सर्वात गरजेचं आहे सेल्फ कॉन्फिडन्स, म्हणजे आत्मविश्वास. जर तुम्हाला स्वतःवरच विश्वास नसेल तर तुमचं ध्येय फक्त कागदावर लिहिलेलं स्वप्न बनून राहील. अध्याय 3, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. पॉवरफुल मोटिवेशनल टोन. नेपोलियन हिल म्हणतात, माणसाची सर्वात मोठी कमजोरी तिची भीती आहे. हीच भीती त्याला संधींपासून दूर करते. भीतीमुळे लोक जोखीम घेत नाहीत, आपली कौशल्य वापरत नाहीत आणि अनेकदा सरासरी आयुष्य जगत राहतात. रिव्हिलिंग सोल्युशन. आता ह्या भीतीवर मात करण्याचा एकच मार्ग आहे, सेल्फ कॉन्फिडन्स. डिफायनिंग पॉवर. आत्मविश्वास हे कोणत्याही माणसाचं सर्वात मोठं शस्त्र आहे. हे तुम्हाला ते धैर्य देतं, जे कठीण परिस्थितीतही हार मानायला देत नाही. हे तुमचं व्यक्तिमत्व चमकवतं, तुमच्या आवाजाला ताकद देतं आणि तुमचे निर्णय स्पष्ट बनवतं. पॉवरफुल क्वेश्चन. हिल एक सोपा प्रश्न विचारतात, जर तुम्हाला स्वतःवरच विश्वास नाही तर जग तुमच्यावर कसा विश्वास ठेवेल? रिव्हिलिंग ट्रूथ. हे खरं आहे. कॉन्फिडन्स ही एक अशी गुणवत्ता आहे जी तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही प्रेरित करते. जेव्हा तुम्ही स्वतःवर बिलीव्ह करता तेव्हा लोक ऑटोमॅटिकली तुमच्यावर विश्वास ठेवू लागतात. प्रॅक्टिकल टेक्निक, ऑटो सजेशन. आता प्रश्न आहे, आत्मविश्वास कसा विकसित करायचा? नेपोलियन हिल यांनी यासाठी एक शक्तिशाली मार्ग सांगितला आहे, ऑटो सजेशन टेक्निक. याचा अर्थ आहे स्वतःला दररोज सकारात्मक ॲफर्मेशन्स देणं, जसे मी करू शकतो, मला स्वतःवर विश्वास आहे, माझ्यात यश मिळवण्याची पूर्ण ताकद आहे. रिव्हिलिंग पॉवर. ही सोपी वाक्य तुमच्या सबकॉन्शियस माइंडला वारंवार सिग्नल देतात. हळूहळू तुमचं मन त्यांना खरं मानू लागतं आणि जेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड बिलीव्ह करतं तेव्हा तुमचे विचार, सवयी आणि कृती देखील त्याच दिशेने बदलतात. रिअल लाईफ एक्झाम्पल. एक मुलगा होता जो प्रत्येक परीक्षाआधी घाबरायचा. त्याच्या मनात हेच चाललं असायचं, मी फेल होईन, मी करू शकणार नाही. आणि जसा तो विचार करायचा तसाच घडायचा. पण जेव्हा त्याने ऑटो सजेशन टेक्निक स्वीकारलं, त्याने स्वतःला रोज सांगायला सुरुवात केली, मी सक्षम आहे, मी तयारी पूर्ण करेन, मी परीक्षा पास करेन. इमोशनल इम्पॅक्ट. सुरुवातीला त्याला विचित्र वाटलं, पण हळूहळू त्याच्या मनातली भीती कमी होऊ लागली. आत्मविश्वास वाढला आणि तो परीक्षेत चांगले गुण आणू लागला. युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. कॉन्फिडन्स फक्त परीक्षा किंवा करिअरपर्यंत मर्यादित नाही. हे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, नातेसंबंधात आणि सामाजिक वर्तुळातही तितकेच आवश्यक आहे. इंटरव्ह्यू एक्झाम्पल. कल्पना करा, दोघेजण इंटरव्ह्यूसाठी जातात. एकाकडे खूप ज्ञान आहे पण कॉन्फिडन्स नाही. दुसरा सरासरी ज्ञान असलेला पण कॉन्फिडंट आहे. कोण जास्त चान्सेस ठेवतो निवडले जाण्याचे? उत्तर स्पष्ट आहे, कॉन्फिडंट माणूस. कारण आत्मविश्वासच तुमच्या शब्दांना आणि बॉडी लँग्वेजला पॉवर देतं. इम्पॉर्टंट डिस्टिंक्शन. नेपोलियन हिल सांगतात, सेल्फ कॉन्फिडन्स प्रॅक्टिसने विकसित होतं. कोणताही माणूस जन्मता कॉन्फिडंट नसतो. प्रत्येक जण हे अनुभवांनी, छोट्या छोट्या यशांनी आणि दैनंदिन प्रॅक्टिसने तयार करतो. वॉर्निंग, बॅलन्स. पण लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये फरक आहे. सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला ग्राउंडेड ठेवतं, तर ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडतं. म्हणून समतोल राखणं महत्त्वाचं आहे. ट्रान्झिशन. आता तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे, पण नेपोलियन हिल म्हणतात, फक्त कॉन्फिडन्सने यश मिळत नाही. यशाचं आणखी एक मोठं रहस्य आहे,
पैसाला सांभाळणं आणि बचतीची सवय. अध्याय 4 हॅबिट ऑफ सेव्हिंग, बचतीची सवय, सिरियस प्रॅक्टिकल टोन. नॅपोलियन म्हणतात, यशाचा एक मोठा भाग यावर अवलंबून असतो की तुम्ही तुमचे पैसे कसे व्यवस्थित करता. रिव्हिलिंग प्रॉब्लेम. बहुतेक लोक पैसे कमवण्यावर फोकस करतात, पण ते सांभाळायला जाणत नाहीत. ते दरमहा संपूर्ण उत्पन्न खर्च करतात आणि मग तक्रार करतात की त्यांच्याकडे संधी येत नाहीत. पॉवरफुल ट्रूथ. पण सत्य हे आहे, संधी फक्त त्या लोकांकडे येतात ज्यांच्याकडे पैसे आणि डिसिप्लिन दोन्ही असतं. करेक्टिंग मिसकन्सेप्शन. आता येथे एक चूक लोक अनेकदा करतात. ते विचार करतात, बचत म्हणजे पैसे जमा करून बँकेत ठेवणं, जेणेकरून भविष्यात गरज पडेल तेव्हा उपयोगी येतील. पण हिल म्हणतात, सेव्हिंग फक्त पैसे जमा करण्याचं काम नाही, तर हे तुमच्यात फायनान्शियल डिसिप्लिन तयार करतं आणि हाच डिसिप्लिन पुढे जाऊन संपत्ती निर्माण करतो. प्रॅक्टिकल एक्झाम्पल. कल्पना करा, जर एखादी व्यक्ती आपल्या उत्पन्नाच्या 10% नियमितपणे सेव्ह करते, तर हळूहळू ती एक अशी सवय तयार करते जी तिला फायनान्शियल सिक्युरिटी आणि कॉन्फिडन्स देते. हा कॉन्फिडन्स त्याला नवीन जोखीम घेण्यास आणि नवीन संधी पकडण्यास मदत करतो. कंपाऊंड इंटरेस्ट मॅजिक. समजा एखादी व्यक्ती दरमहा फक्त 1000 रुपये सेव्ह करते. पहिल्या वर्षी त्याला वाटेल की हे फार कमी आहे, पण जर तो हे 10 वर्ष सातत्याने करत राहिला आणि तो पैसा योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट केला, तर कंपाऊंड इंटरेस्टमुळे तीच रक्कम लाखांमध्ये बदलू शकते. हीच आहे सेव्हिंगची खरी ताकद. माइंडसेट शिफ्ट. हिल सांगतात, सेव्हिंगची सवय फक्त पैसे जमा करण्याचा मार्ग नाही, तर ही तुमच्या अवचेतन मनाला देखील प्रशिक्षित करते. जेव्हा तुम्ही सेव्हिंग करता, तुमचं मन स्कॅर्सिटीपासून अबंडन्सकडे शिफ्ट होऊ लागतं. तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे कंट्रोल आहे आणि हाच कंट्रोल तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात डिसिप्लिन देतो. ॲड्रेसिंग कॉमन एक्सक्यूज. अनेक लोक विचार करतात, जेव्हा जास्त कमवेन तेव्हा सेव्हिंग सुरू करेन. पण सत्य तर हे आहे, जर तुम्ही लहान उत्पन्नात सेव्हिंग करू शकत नाही, तर मोठ्या उत्पन्नातही करू शकणार नाही. सेव्हिंग ही एक सवय आहे आणि ह्या सवयी उत्पन्नाच्या पातळीवर नाही, तर मानसिकतेवर अवलंबून असतात. ट्रान्झिशन विथ कनेक्शन. आता आपण समजून घेतलं की पैसे वाचवणं आणि डिसिप्लिन तयार करणं किती महत्त्वाचं आहे. पण नेपोलियन हिल म्हणतात, पैसा आणि डिसिप्लिन तोपर्यंत व्यर्थ आहे, जोपर्यंत तुमच्याकडे लीडरशिप गुणवत्ता नाही. कारण लीडरशिपशिवाय कोणतीही संस्था, टीम किंवा ध्येय पुढे जाऊ शकत नाही. अध्याय 5 इनिशिएटिव्ह अँड लीडरशिप, पुढाकार आणि नेतृत्व. इन्स्पायरिंग डायनॅमिक टोन. नेपोलियन हिल या अध्यायात म्हणतात, इनिशिएटिव्ह आणि लीडरशिप ही कोणत्याही यशाचा पाया आहे. डिफायनिंग इनिशिएटिव्ह. इनिशिएटिव्हचा अर्थ आहे कोणीही न सांगता कोणत्याही बाह्य दबावाशिवाय स्वतःहून कृती करणं, आणि लीडरशिपचा अर्थ आहे त्या कृतीला अशा प्रकारे मार्गदर्शन करणं की लोक स्वतःच तुमच्या विजनशी जोडतात आणि प्रेरित होतात. रिव्हिलिंग प्रॉब्लेम. बरेच लोक आपल्या आयुष्यात चांगल्या विचारांचा विचार तर करतात, पण त्यांना एक्झिक्यूट करत नाहीत. ते वाट पाहत राहतात, कोणी त्यांना परवानगी देईल, कोणी दिशा दाखवेल किंवा परिपूर्ण वेळ येईल. पॉवरफुल ट्रूथ. पण सत्य हे आहे की परिपूर्ण वेळ कधीच येत नाही. हिल म्हणतात, जो माणूस इनिशिएटिव्ह घेतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जातो. स्टुडंट एक्झाम्पल. उदाहरणार्थ, जर एखादा विद्यार्थी फक्त परीक्षेचा अभ्यासक्रम कव्हर करतो, तर तो सरासरी राहील. पण जर तोच विद्यार्थी अतिरिक्त अभ्यास करतो, नवीन सोर्सेस एक्सप्लोर करतो, प्रश्न विचारतो, म्हणजे इनिशिएटिव्ह घेतो, तर तो टॉपर बनू शकतो. डिफायनिंग ट्रू लीडरशिप. नेपोलियन हिल स्पष्टपणे सांगतात, लीडरशिप हे डॉमिनेशन नाही. म्हणजे नेता तो नाही जो दुसऱ्यांवर राज्य करतो किंवा फक्त आदेश देतो. खरा नेता तो आहे जो प्रेरित करतो, मोटिवेट करतो आणि दुसऱ्यांना देखील वाढण्यास मदत करतो. महात्मा गांधी यांचं हे सर्वात मोठं उदाहरण आहे. जेव्हा देश गुलाम होता, लाखो लोक स्वातंत्र्य चाहत होते, पण इनिशिएटिव्ह घेण्यास घाबरत होते. गांधींनी ते धैर्य दाखवलं. त्यांनी कोणत्याही मोठ्या साधनांशिवाय, सैन्याशिवाय, शस्त्रास्त्रांशिवाय फक्त सत्य आणि अहिंसेच्या तत्वांवर चळवळ सुरू केली. हीच होती इनिशिएटिव्ह. आणि लीडरशिप इतकी शक्तिशाली बनली कारण लोक त्यांच्या विचाराने आणि कृतीने प्रेरित होऊन त्यांच्यासोबत जोडले. फिलॉसॉफिकल इन्साइट. हीच खरी लीडरशिप आहे. लोकांना भीतीतून बाहेर काढणं आणि त्यांना एका उच्च उद्देशासाठी प्रेरित करणं. कनेक्टिंग द टू. हिल म्हणतात, इनिशिएटिव्ह आणि लीडरशिप हे वेगळे नाहीत, तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. इनिशिएटिव्ह तुम्हाला कृतीत नेतं आणि लीडरशिप त्या कृतीला दिशा देतं. ऑफिस एक्झाम्पल. समजा कोणत्या ऑफिसमध्ये प्रोजेक्ट डिले होतोय. सर्व कर्मचारी विचार करतात, मॅनेजर सांगेल तर काम करू. पण एक ज्युनियर कर्मचारी स्वतः इनिशिएटिव्ह घेतो. तो प्रोजेक्टच्या मिसिंग पॉइंट्स काढतो आणि सोल्युशन सजेस्ट करतो. हीच त्याची इनिशिएटिव्ह आहे. जर तोच कर्मचारी बाकी टीमला प्रेरित करतो, त्यांना सोबत घेऊन काम पूर्ण करवतो, तर त्याने लीडरशिप देखील दाखवली.
हीच गुणवत्ता त्याला भविष्यात प्रमोशन आणि रिस्पेक्ट मिळवून देईल. ट्रान्झिशन विथ विस्डम. इनिशिएटिव्ह आणि लीडरशिपची ही ताकद तुम्हाला गर्दीपासून वेगळं करते. पण लीडरशिप तेव्हा आणखी शक्तिशाली होते जेव्हा इमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशक्ती त्याच्यासोबत जुळते. कारण इमॅजिनेशनच लीडरशिपला नवीन विजन आणि दिशा देते. अध्याय 6. इमॅजिनेशन, कल्पनाशक्ती, क्रिएटिव्ह विजनरी टोन. नेपोलियन हिल या अध्यायात सांगतात, इमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशक्ती ही यशाची खरी जन्मभूमी आहे. पॉवरफुल रेव्हेलेशन. प्रत्येक मोठा आविष्कार, प्रत्येक मोठा व्यवसाय, प्रत्येक मोठी उपलब्धी सगळं सर्वप्रथम कोणाच्या तरी मनात एका विचाराच्या रूपाने जन्माला आलं. नंतर त्याच विचाराला कृती, कठोर परिश्रम आणि पर्सिस्टन्सने रियालिटीमध्ये बदललं गेलं. डिफायनिंग द वर्कशॉप. हिल म्हणतात, इमॅजिनेशन इज द वर्कशॉप ऑफ द माइंड. म्हणजे मनाची तीच प्रयोगशाळा आहे जिथे आपण आपल्या भविष्याचे बीज पेरतो. इमॅजिनेशनशिवाय कोणतीही मोठी उपलब्धी शक्य नाही. हिस्टॉरिकल एक्झाम्पल्स. कल्पना करा, जर एडिसन यांनी बल्ब इमॅजिन केला नसता तर आज संपूर्ण जग अंधारात असतं. जर राईट ब्रदर्स यांनी उडण्याची कल्पना केली नसती तर एरोप्लेनचं अस्तित्वच नसता. हीच इमॅजिनेशन माणसाला गर्दीपासून वेगळं करते आणि त्याला क्रिएटर बनवते. 2 टाइप्स ऑफ इमॅजिनेशन. नेपोलियन हिल इमॅजिनेशनचे 2 प्रकार सांगतो. 1. सिंथेटिक इमॅजिनेशन. यात आपण आधीपासून असलेल्या विचारांना एकत्र करून नवीन निर्माण करतो. उदाहरणार्थ, मोबाईल फोन हा एक्झिस्टिंग टेलिफोन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटरच्या मिक्सपासून बनला. 2. क्रिएटिव्ह इमॅजिनेशन. हे सबकॉन्शियस माइंड आणि इन्फायनाईट इंटेलिजन्सशी जोडलेलं असतं. येथूनच सर्वात ओरिजिनल आणि मोठे विचार येतात. जसे न्यूटन यांनी ग्रॅव्हिटी डिस्कवर केली किंवा आईन्स्टाईन यांनी रिलेटिव्हिटी थिअरी दिली. चहा विक्रेता एक्झाम्पल. समजा एक छोटा चहा विक्रेता आहे. जर तो फक्त चहा विकत राहिला तर मर्यादित ग्रोथ होईल. पण जर तो इमॅजिन करतो, तो चहा वेगळ्या पॅकेजिंगमध्ये कॉर्पोरेट ऑफिसेसपर्यंत सप्लाय केला जाऊ शकतो किंवा मोबाईल ॲपवरून ऑर्डर घेतला जाऊ शकतो, तर तो व्यवसाय एक्सपांड करू शकतो. अनेक स्टार्टअप्सनी हेच केलं आणि आज कोट्यावधींचा व्यवसाय उभा केला. व्हिज्युअलायझेशन टेक्निक. हिल म्हणतात, इमॅजिनेशन मजबूत करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिज्युअलायझेशन. म्हणजे आपल्या ध्येयांना रोज आपल्या डोळ्यांसमोर व्हिज्युअलाइज करणं. जर एखाद्या विद्यार्थ्याला IAS ऑफिसर व्हायचं असेल तर त्याने रोज स्वतःला त्या पदावर इमॅजिन करायला हवं. कसा तो ऑफिसमध्ये बसलाय, कसा लोकांची मदत करतोय. असं करण्याने सबकॉन्शियस माइंड त्या ध्येयाकडे ऑटोमॅटिकली काम करू लागतं. पण लक्षात ठेवा, केवळ इमॅजिनेशनने काहीच होणार नाही. जर एडिसन फक्त विचार केला असता की बल्ब बनू शकतो आणि प्रयत्नच केला नसता तर आज जगात प्रकाश नसता. म्हणून इमॅजिनेशनला नेहमी ॲक्शनशी जोडणं आवश्यक आहे. हिल म्हणतात, आयडियाज आर द बिगिनिंग पॉइंट्स ऑफ ऑल फॉर्च्युन्स. पण आयडियाज तेव्हाच व्हॅल्यू निर्माण करतात जेव्हा त्यांना प्रॅक्टिकली लागू केलं जातं. इमॅजिनेशन तुमच्या स्वप्नांना शेप देते, पण स्वप्नांना रियालिटीमध्ये बदलण्यासाठी फक्त आयडियाज पुरेसे नाहीत. त्यात एनर्जी, पॅशन आणि एन्थुझियाझम भरणं गरजेचं आहे. अध्याय 7. एन्थुझियाझम, उत्साह, एनर्जेटिक, पॅशनेट टोन. नेपोलियन हिल म्हणतात, एन्थुझियाझम म्हणजे उत्साह आणि ऊर्जा ही यशाची खरी बॅटरी आहे. पॉवरफुल ॲनालॉजी. जर इमॅजिनेशन मनाचं इंजिन आहे तर एन्थुझियाझम त्याचं फ्युअल आहे. ही ती शक्ती आहे जी आयडियाजला फक्त कागदावर सोडत नाही तर त्यांना कृतीत बदलते. रिलेटेबल सिनारिओ. कल्पना करा, जर तुम्ही एखादं काम इंटरेस्टशिवाय आणि डल पद्धतीने कराल तर ना तुम्ही एन्जॉय कराल आणि ना लोक तुमच्यापासून प्रेरित होतील. पण जेव्हा तुम्ही एखादं काम पूर्ण एनर्जी आणि एक्साइटमेंट सोबत करता तेव्हा समोरच्याला देखील ती वाइब जाणवते. हाच आहे एन्थुझियाझम. टीचर कंपॅरिझन. समजा 2 शिक्षक आहेत. पहिला शिक्षक फक्त पुस्तक वाचून मोनोटोनमध्ये शिकवतोय. परिणाम, विद्यार्थी कंटाळतात आणि वर्गात इंटरेस्ट घेत नाहीत. दुसरा शिक्षक तोच विषय एन्थुझियाझम आणि एनर्जीसोबत शिकवतो. एक्झाम्पल्स आणि जेस्चर्सचा वापर करतो. परिणाम, विद्यार्थी अटेंटिव्हली ऐकतात आणि कॉन्सेप्ट्स लवकर समजतात. फरक फक्त एन्थुझियाझमचा आहे. बिझनेस एक्झाम्पल. तसेच व्यवसायाच्या जगात पहा. जर एखादा सेल्समन डल आणि अनइंटरेस्टेड होऊन प्रॉडक्ट एक्सप्लेन करेल तर कस्टमरला देखील इंटरेस्ट नसेल. पण तोच सेल्समन जर एनर्जी आणि कॉन्फिडन्स सोबत बोलला तर कस्टमर नॅचरली अट्रॅक्ट होईल. ऑथेंटिक एन्थुझियाझम. हिल म्हणतात, एन्थुझियाझम फेक नसायला हवं, हे आतून यायला हवं. जेव्हा तुमचं काम तुमच्या डेफिनेट चीफ एम म्हणजे स्पष्ट ध्येयाशी जोडलेलं असेल तेव्हा ऑटोमॅटिकली एन्थुझियाझम निर्माण होईल. प्रॅक्टिकल स्टेप्स. एन्थुझियाझम निर्माण करण्याचे काही प्रॅक्टिकल पावले. 1. सकारात्मक ध्येयांवर फोकस करा. जेव्हा तुम्ही मीनिंगफुल उद्देशासाठी काम करता तेव्हा पॅशन स्वतःहून येतं.
2. सकारात्मक लोकांसोबत राहा. एनर्जी कंटेजियस असते. जर तुम्ही उत्साही लोकांसोबत राहाल तर तुम्ही देखील मोटिवेटेड फील कराल. 3. बॉडी लँग्वेज आणि आवाजात एनर्जी ठेवा. एन्थुझियाझम फक्त आतच फील होत नाही तर बाहेर देखील एक्सप्रेस होतं. 4. यशाचा उत्सव साजरा करा. छोट्या छोट्या परिणामांचा उत्सव साजरा केल्याने एनर्जी हाय राहते. यूट्यूबर एक्झाम्पल. समजा एक छोटा यूट्यूबर आहे जो प्रत्येक व्हिडिओ एनर्जी आणि पॅशनसोबत बनवतो. सुरुवातीला त्याचे व्ह्यूज कमी असतात, पण हळूहळू लोक त्याच्या एनर्जीने अट्रॅक्ट होऊन जोडू लागतात. परिणाम, त्याचं चॅनल ग्रो करतं. तोच जर डल पद्धतीने व्हिडिओज बनवला असता तर ऑडियन्स पहिल्याच काही सेकंड्समध्ये स्किप करायचा. लीडरशिप इम्पॅक्ट. एन्थुझियाझमचा सर्वात मोठा फायदा हा आहे की हे दुसऱ्यांवर थेट परिणाम करतं. एक नेता जर पॅशनेट असेल तर त्याची टीम ऑटोमॅटिकली मोटिवेटेड राहील. याच कारणामुळे मोठे नेते जसे स्वामी विवेकानंद किंवा स्टीव्ह जॉब्स लाखो लोकांना प्रेरित करू शकले, कारण त्यांच्या आवाजात, त्यांच्या शब्दात आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये नॅचरल एन्थुझियाझम होता. इम्पॉर्टंट बॅलन्स. हिल चेतावणी देतात, एन्थुझियाझम अनकंट्रोल नसायला हवं. जर ही एनर्जी डिरेक्शनशिवाय आहे तर ती वेस्ट होते. म्हणून एन्थुझियाझमला नेहमी डिसिप्लिन आणि सेल्फ कंट्रोलसोबत जोडणं गरजेचं आहे. ट्रान्झिशन विथ विजडम. एन्थुझियाझम जितकं महत्त्वाचं आहे तितकंच गरजेचं आहे त्याला कंट्रोल करणं, आणि हीच गुणवत्ता तुम्हाला मास्टर बनवते. अध्याय 8. सेल्फ कंट्रोल, आत्मसंयम. कंटिन्यूड. सेल्फ कंट्रोल फक्त भावनांवरच नाही तर सवयींवर देखील लागू होतो. जर तुम्ही रोज एंटरटेनमेंटमध्ये वेळ वाया घालवता तर करिअर मागे पडेल. जर तुम्ही अस्वास्थ्यकर अन्न वारंवार खाता तर आरोग्य हळूहळू खराब होईल. जर तुम्ही पैसे मिळताच खर्च करता तर कधीही संपत्ती उभी होणार नाही. हिल म्हणतात, सेल्फ कंट्रोल डेव्हलप्स बाय हॅबिट. म्हणजे जितका तुम्ही छोट्या छोट्या निर्णयांमध्ये कंट्रोल प्रॅक्टिस कराल तितकं मजबूत तुमचं डिसिप्लिन बनेल. समजा एका विद्यार्थ्याला गेमिंगची सवय आहे. जर तो प्रत्येक वेळी खेळण्याच्या इच्छेवर कंट्रोल करणार नाही तर परीक्षेत फेल होईल. पण जर तो रोज स्वतःला सांगतो, पहिले अभ्यास मग गेमिंग, आणि स्वतःला डिसिप्लिन करतो तर तीच सवय त्याला टॉपर बनवू शकते. नेतृत्वाचं पहिलं पाऊल म्हणजे स्वतःचा मास्टर बनणं. पण नेपोलियन हिल येथे आणखी एक गुपित सांगतात, फक्त स्वतःला कंट्रोल करणं पुरेसं नाही. खरं यश तेव्हा येतं जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना दिलेल्यापेक्षा जास्त परत करता. अध्याय 9. डुईंग मोर दॅन पेड फॉर. मोबदल्यापेक्षा अधिक करणं. नेपोलियन हिल म्हणतात, यशाचं एक मोठं रहस्य आहे. आपलं काम फक्त आवश्यकतेपर्यंत मर्यादित ठेवू नका, तर त्यापेक्षा जास्त प्रयत्न घाला. हीच सवय तुम्हाला दुसऱ्यांपासून वेगळं बनवते आणि तुमची किंमत वाढवते. आपल्याकडे जी देखील जबाबदारी आहे, मग ती नोकरी असो, व्यवसाय असो किंवा वैयक्तिक काम. हिल म्हणतात, जर तुम्ही फक्त मिनिमम प्रयत्न द्याल तर तुम्ही नेहमी ॲव्हरेज राहाल. पण जर तुम्ही एक्स्ट्रा प्रयत्न घालता, इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स शोधता आणि इनिशिएटिव्ह घेता तर लोक तुमची मेहनत आणि डेडिकेशन नोंदवतात. समजा एक कर्मचारी आहे ज्याला डेली रिपोर्ट सबमिट करायची आहे. जर तो फक्त रिपोर्ट तयार करून सबमिट करतो तर बस काम संपलं. पण जर तोच कर्मचारी डेटा ॲनालाइज करून सजेशन्स देखील देतो, एरर्स डिटेक्ट करतो आणि सोल्युशन्स रेकमेंड करतो तर बॉस ऑटोमॅटिकली त्याची किंमत ओळखेल. हाच कर्मचारी पुढे प्रमोशन्स आणि संधी मिळवतो. माइंडसेट शिफ्ट. हिल म्हणतात, एक्स्ट्रा एफर्ट सवय बनवण्याचा अर्थ आहे नेहमी विचार करा, मी आणखी काय करू शकतो. हा दृष्टिकोन तुमची वाढ ॲक्सेलरेट करतो. शॉपकीपर एक्झाम्पल. समजा एका छोट्या दुकानात दुकानदार आपल्या नियमित ग्राहकाला फक्त सामान विकतो. पण जर तो ग्राहकाला थोडा एक्स्ट्रा ॲडवाईस देतो, डिलिव्हरी करावून देतो आणि पर्सनलाइज सर्व्हिस देतो तर ग्राहक स्वतःच लॉयल बनतो. तसेच व्यवसायात एक्स्ट्रा सर्व्हिस आणि प्रयत्न नेहमी दीर्घकालीन वाढ घेऊन येतात. इम्पॉर्टंट नोट. हिल हे देखील म्हणतात, ही सवय मानसिकतेचा भाग बनायला हवी. म्हणजे फक्त कधीतरी एक्स्ट्रा काम करणं पुरेसं नाही, याला आपल्या दैनंदिन दिनचर्या आणि वर्क एथिक्सचा भाग बनवा. पण लक्षात ठेवा, एक्स्ट्रा प्रयत्न तेव्हाच प्रभाव देईल जेव्हा लोक तुम्हाला फक्त कामासाठीच नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वासाठी आणि वृत्तीसाठी देखील ॲडमायर करतील. अध्याय 10. प्लीजिंग पर्सनॅलिटी. आकर्षक व्यक्तिमत्व. वॉर्म एंगेजिंग टोन. नेपोलियन हिल म्हणतात, यश केवळ ज्ञान किंवा कौशल्यांनी येत नाही तर तुमचं व्यक्तिमत्व देखील लोकांना आकर्षित करतं. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे जे दुसऱ्यांना सोयीस्कर आणि मौल्यवान वाटतं. हिल याला म्हणतात अ प्लीजिंग पर्सनॅलिटी. क्लॅरिफाईंग मिसकन्सेप्शन. प्लीजिंग पर्सनॅलिटीचा अर्थ फक्त हसणं किंवा सभ्य असणं नाही. हे तुमचा दृष्टिकोन, वर्तन आणि अप्रोचचं संपूर्ण पॅकेज आहे. जेव्हा तुम्ही लोकांमध्ये जेन्युइन इंटरेस्ट दाखवता, त्यांच्या भावना आणि गरजा समजता, तेव्हा लोक तुमच्याशी नॅचरली जोडतात.
युनिव्हर्सल इम्पॅक्ट. हिल सांगतात, व्यक्तिमत्वाचा प्रभाव तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात असतो. करिअर, व्यवसाय, नातेसंबंध आणि सामाजिक वर्तुळ. तुमच्याकडे कितीही कौशल्य असली तरी जर लोक तुमच्याशी कनेक्ट करू शकत नाहीत तर तुमची वाढ मर्यादित राहील. शॉपकीपर कंपॅरिझन. समजा एक ग्राहक दुकानात जातो. 2 दुकानदार आहेत. एक रुक्ष आणि अधीर. दुसरा मैत्रीपूर्ण हास्याने ग्राहकांच्या प्रश्नांना धीराने उत्तर देतो. तुम्हाला काय वाटतं, कोणता दुकानदार वारंवार व्यवसाय आकर्षित करेल? अजिबात बरोबर, जो सकारात्मक दृष्टिकोन आणि प्लीजिंग पर्सनॅलिटी ठेवतो. जर तो प्रत्येक ग्राहकाला लक्षात ठेवतो, त्यांना नावाने हाक मारतो, त्यांच्याशी जेन्युइन बोलतो आणि एक्स्ट्रा मदत करतो, तर लोक स्वतःच त्याच्याकडे परत येतात. हेच हिल यांचे तत्वज्ञान आहे. प्लीजिंग पर्सनॅलिटी तुमचा व्यवसाय आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढवते. लीडरशिप कनेक्शन. हिल म्हणतात, प्लीजिंग पर्सनॅलिटी फक्त सामाजिक आयुष्यातच नाही, तर नेतृत्व आणि प्रभावात देखील महत्त्वाचे आहे. ज्या नेत्यांचं व्यक्तिमत्व अप्रोचेबल आणि इन्स्पायरिंग असतं, ते आपल्या टीमला सहजपणे प्रेरित करू शकतात. इम्पॉर्टंट बॅलन्स. पण लक्षात ठेवा, फक्त चांगलं व्यक्तिमत्व असणं पुरेसं नाही. हिल म्हणतात, तुमची मानसिकता आणि विचारांची स्पष्टता देखील तितकीच आवश्यक आहे. कारण जर तुमचे विचार कन्फ्युज्ड किंवा चुकीचे असतील तर व्यक्तिमत्व एकटं तुम्हाला दीर्घकालीन यश देऊ शकत नाही. अध्याय 11. ॲक्युरेट थिंकिंग, अचूक विचार. ॲनालिटिकल क्लिअर टोन. नेपोलियन हिल म्हणतात, यशासाठी सर्वात मोठं कौशल्य आहे ॲक्युरेट थिंकिंग. याचा अर्थ आहे, प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता तर तथ्यांवर आणि पुराव्यांच्या आधारावर निर्णय घेणं. ॲक्युरेट थिंकिंग ही ती क्षमता आहे जी तुम्हाला योग्य आणि अयोग्य, उपयुक्त आणि निरुपयोगी, तथ्य आणि मत यात फरक समजण्यास मदत करते. आपल्या आजूबाजूला नेहमी माहिती येत असते. बातम्या, सोशल मीडिया, सहकारी, मित्र आणि बाजारातील अफवा. जर आपण व्हेरीफाय न करता कोणत्याही गोष्टीवर बिलीव्ह केलं तर चुकीचे निर्णय घेऊ शकतो. पॉवरफुल प्रिन्सिपल. हिल म्हणतात, अफवांवर, भावनांवर किंवा पूर्वग्रहांवर आधारित निर्णय नेहमी नुकसान देतात. ॲक्युरेट थिंकिंग तुम्हाला तार्किक, विवेकी आणि तथ्यांवर आधारित निर्णय घेण्यास मदत करते आणि तुम्हाला गोंधळ आणि शंकेपासून वाचवतं आणि तुम्हाला आत्मविश्वासी बनवतं. बिझनेसमॅन एक्झाम्पल. समजा एक व्यापारी आहे. त्याला बाजारात एक नवीन संधी दिसते. जर तो फक्त एखाद्या मित्राच्या सल्ल्यावर किंवा बाजारातील अफवावर विश्वास ठेवला तर पैसा आणि वेळ दोन्ही गमावू शकतो. पण जर तो योग्य संशोधन करतो, तथ्य आणि डेटा गोळा करतो, कॉम्पिटिटर्सचं विश्लेषण करतो आणि रिस्क रिवॉर्ड समजतो, तर त्याच्या निर्णयाच्या यशाच्या शक्यता खूप वाढतात. 2 स्टेप्स फ्रेमवर्क. हिल म्हणतात, ॲक्युरेट थिंकिंगचे 2 मुख्य पावले आहेत. 1. तथ्य वेगळी करा, जे सत्य आहे आणि ज्याची पडताळणी करता येते. 2. मते वेगळी करा, दुसऱ्यांची विचार, अफवा किंवा गृहीतकं. युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. ॲक्युरेट थिंकिंग फक्त व्यवसाय किंवा करिअरपर्यंत मर्यादित नाही. हे तुमच्या वैयक्तिक निर्णयात, गुंतवणुकीत, नातेसंबंधात आणि आरोग्य निर्णयांमध्ये देखील मदत करतं. उदाहरणार्थ, गुंतवणुकीच्या निर्णयात आंधळेपणाने एखाद्या मित्राच्या सूचनेवर पैसे लावणं जोखीम आहे. पण संशोधन आणि विश्लेषण करून इन्व्हेस्ट करणं सुरक्षित आणि फलदायी असतं. एक विद्यार्थी IAS परीक्षेची तयारी करतोय. जर तो फक्त सोशल मीडिया टिप्स आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या सल्ल्यावर विश्वास ठेवला तर वेळ वाया जाईल. पण जर तो अभ्यासक्रम आणि मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून धोरण बनवतो तर यशाच्या शक्यता वाढतात. हिल म्हणतात, ॲक्युरेट थिंकिंग विकसित करणं प्रॅक्टिसने येतं. रोज छोट्या निर्णयांमध्ये देखील तथ्यांवर आधारित अप्रोच स्वीकारायला शिका. यामुळे तुमचं मन हळूहळू तार्किक आणि विश्लेषणात्मक बनेल. पण ॲक्युरेट थिंकिंग तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमचं एकाग्रता आणि फोकस मजबूत असेल. कारण फोकसशिवाय तुम्ही तथ्य आणि मतांमध्ये फरक ओळखू शकणार नाही आणि तुमचे निर्णय प्रभावित होतील. अध्याय 12. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. फोकस्ड, इंटेन्स टोन. नॅपोलियन हिल म्हणतात, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता ही यशाची पाया आहे. जर तुम्ही तुमची ऊर्जा आणि लक्ष एका ठिकाणी लावत नाही तर तुम्ही तुमच्या ध्येयांपर्यंत पोहोचू शकणार नाही. हिल स्पष्टपणे म्हणतात, यश त्यांनाच मिळतं जे आपली संपूर्ण ऊर्जा एका दिशेने लावतात. आपल्या आधुनिक आयुष्यात डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. सोशल मीडिया, नोटिफिकेशन्स, मल्टीटास्किंग, मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे रिक्वेस्ट्स. जेव्हा आपण एकाच वेळी अनेक कामं करण्याचा प्रयत्न करतो तर आपली ऊर्जा विभाजित होते. हिल म्हणतात, मल्टीटास्किंगमुळे कार्यक्षमता कमी होते आणि परिणाम सरासरी राहतात. एकाग्रता आणि फोकसशिवाय कोणतंही ध्येय साध्य करणं कठीण आहे. हे तुमची विचार स्पष्ट करतं आणि तुमच्या कृती एकाच दिशेत ठेवतं. शास्त्रज्ञ एक्झाम्पल.
कल्पना करा, एक शास्त्रज्ञ नवीन आविष्कारावर काम करतोय. जर तो संशोधनादरम्यान वारंवार फोन पाहतो, मीटिंग्ज अटेंड करतो आणि दुसरे प्रोजेक्ट्स हँडल करतो, तर आविष्कार कधीच परिपूर्ण बनणार नाही. पण जर तोच शास्त्रज्ञ आपलं संपूर्ण मन आणि ऊर्जा फक्त संशोधनात लावतो, तर ब्रेकथ्रू शक्य आहे. हाच हिलचा मुद्दा आहे. कॉन्सन्ट्रेशनमुळेच एक्स्ट्राऑर्डिनरी परिणाम मिळतात. इंटेलिजंट फोकस. हिल म्हणतात, कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ फक्त कठोर परिश्रम नाही, तर इंटेलिजंट फोकस आहे. म्हणजे योग्य काम योग्य पद्धतीने करण्यावर पूर्ण लक्ष देणं. पण हिल म्हणतात, फक्त वैयक्तिक फोकसने यश पूर्ण होत नाही. कोणतंही मोठं ध्येय साध्य करण्यासाठी सहकार्य आणि मास्टरमाइंडची ताकदही आवश्यक आहे. अध्याय 13, कोऑपरेशन, सहकार्य. कलॅबरेटिव्ह टीम फोकस टोन. नॅपोलियन हिल म्हणतात, कोऑपरेशन म्हणजे दुसऱ्यांसोबत मिळून काम करणं ही यशाची एक अनिवार्य बाजू आहे. रिव्हिलिंग लिमिटेशन. कोणताही माणूस पूर्णपणे एकटा आपली ध्येय साध्य करू शकत नाही. मग ते व्यवसाय असो, करिअर असो किंवा वैयक्तिक विकास. दुसऱ्यांच्या समर्थनाशिवाय आणि कोलॅबरेशनशिवाय यश अपूर्ण राहतं. सिनर्जी प्रिन्सिपल. हिल सांगतात, प्रत्येक माणसाच्या क्षमता मर्यादित असतात. पण जेव्हा लोक आपली कौशल्य, ज्ञान आणि प्रयत्न एकत्र करतात, तेव्हा ते एक शक्तिशाली शक्ती बनवतात. याच कारणामुळे यशस्वी प्रोजेक्ट्स, व्यवसाय आणि टीम्स नेहमी कोलॅबरेशन आणि कोऑपरेशनवर आधारित असतात. क्रिकेट टीम अॅनालॉजी. कल्पना करा, एक क्रिकेट टीम. जर एक खेळाडू खूप चांगला असला पण बाकी खेळाडू त्याच्यासोबत कोऑर्डिनेट करत नाहीत, तर टीम जिंकू शकत नाही. पण जर सर्व खेळाडू त्यांच्या स्ट्रेंथ्सप्रमाणे स्ट्रॅटेजी फॉलो करतात आणि एकमेकांना समर्थन देतात, तर टीम विजय मिळवते. हाच हिलचा मुद्दा आहे. कोऑपरेशनमुळे वैयक्तिक प्रयत्न मल्टिप्लाय होतात. स्टार्टअप एक्झाम्पल. समजा एका स्टार्टअपमध्ये 3 मित्र काम करतात. एक मार्केटिंग हँडल करतो, दुसरा प्रोडक्ट डेव्हलप करतो, तिसरा फायनान्स मॅनेज करतो. जर हे तिघेजण फक्त आपल्या फील्डमध्ये फोकस राहिले आणि एकमेकांची मदत केली नाही, तर स्टार्टअप फेल होईल. पण जर ते आयडियाज शेअर करतात, नियमित मीटिंग्स ठेवतात आणि एकमेकांची स्ट्रेंथ युटिलाइज करतात, तर स्टार्टअप लवकर ग्रो करेल. लर्निंग फ्रॉम फेलियर. हेल हे देखील म्हणतात, कोऑपरेशन केवळ यशासाठीच नाही, तर अपयश देखील सकारात्मक बनवण्यासाठी मदत करतं. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसोबत कोलॅबरेट करता, तर चुका आणि अपयश देखील शिकण्याच्या संधी बनतात. ट्रान्झिशन विथ विजडम. हिल यांच्या तत्त्वज्ञानामध्ये पुढचा पायरी हा आहे, जेव्हा तुम्ही प्रभावीपणे कोऑपरेट कराल, तर प्रत्येक अपयश आणि आव्हान तुमच्यासाठी एक धडा बनेल, जो तुम्हाला आणखी मजबूत आणि बुद्धिमान बनवेल. अध्याय 14, प्रॉफिटिंग बाय फेलियर, अपयशातून लाभ. फिलॉसॉफिकल रेझिलियंट टोन. नेपोलियन हिल म्हणतात, अपयश हा कोणताही पराभव नाही, तर यशाचा पायरी आहे. रिव्हिलिंग हिडन लेसन. खरं तर प्रत्येक अपयशात एक गुप्त धडा लपलेला असतो. हाच धडा पुढे जाऊन तुम्हाला अधिक हुशार, मजबूत आणि चांगला बनवतो. पॉवरफुल कोट. हिल याला म्हणतात, एव्हरी ॲडव्हर्सिटी, एव्हरी फेलियर, एव्हरी हार्टएक कॅरीज विथ इट द सीड ऑफ ॲन इक्वल ऑर ग्रेटर बेनिफिट. अड्रेसिंग फिअर. बरेच लोक अपयशाला घाबरतात आणि प्रयत्न करणं सोडून देतात. पण हिल म्हणतात, हाच दृष्टिकोन माणसाला मध्यम बनवतो. जर तुम्ही अपयश योग्य दृष्टिकोनातून पाहिलात, तर प्रत्येक अडथळा तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतो. एडिसन एक्झाम्पल, क्लासिक. सर्वात क्लासिक उदाहरण आहे थॉमस एडिसनचं. त्यांनी इलेक्ट्रिक बल्ब बनवण्याच्या प्रयत्नात हजारो वेळा अपयश पत्करलं. प्रत्येक अयशस्वी प्रयोगाने त्यांना फक्त हेच शिकवलं, कोणती पद्धत काम करत नाही. अखेरीस तेच ज्ञान आणि पर्सिस्टन्स त्यांना यशापर्यंत घेऊन गेले. रिव्हिलिंग सिक्रेट. हिल म्हणतात, एडिसनच्या यशाचं रहस्य हेच होतं की त्यांनी अपयशाला कधीच नकारात्मक मानलं नाही, तर त्याला शिकण्याची आणि सुधारण्याची संधी बनवलं. टॉलरन्स कनेक्शन. हिल म्हणतात, अपयशाचा योग्य फायदा तेव्हाच उठतो जेव्हा तुमच्याकडे सहनशीलता आणि धीर असतो. सहनशीलताशिवाय प्रत्येक अडथळा फ्रस्ट्रेशन आणि नकारात्मकता निर्माण करतो. पण जेव्हा तुम्ही शांतपणे, डिसिप्लिन्ड आणि धीराने अपयश समजता, तो तुमचा सर्वोत्तम शिक्षक बनतो. ट्रान्झिशन. पण हिलची तत्त्वज्ञानामध्ये सहनशीलता एकटी नाही, याला पर्सिस्टंट कृती आणि डेफिनेट एमसोबत जोडायला हवं. तेव्हाच अपयश तुमच्यासाठी स्टेपिंग स्टोन बनून अंतिम यशाकडे घेऊन जातं. अध्याय 15, टॉलरन्स, सहनशीलता. ओपन माइंडेड, ॲक्सेप्टिंग टोन. नेपोलियन हिल म्हणतात, टॉलरन्स म्हणजे दुसऱ्यांचे मतं, विचार आणि विश्वास स्वीकारणं यश मिळवण्यासाठी आवश्यक आहे. रिव्हिलिंग प्रॉब्लेम. संकुचित मनाचा किंवा हट्टी माणूस कधीच नवीन संधी पाहू शकत नाही आणि विकासात मागे राहतो. पॉवरफुल प्रिन्सिपल. हिल याला म्हणतात, अ टॉलरंट माइंड इज ॲन ओपन माइंड अँड ॲन ओपन माइंड अट्रॅक्ट्स अपॉर्च्युनिटीज. डेली एन्काउंटर्स.
आपल्या आयुष्यात दररोज वेगवेगळे लोक आणि मतं येतात. व्यवसाय असो, करिअर असो किंवा वैयक्तिक नातेसंबंध. दुसऱ्यांचे विचार नाकारणं विकास थांबवतं. क्लॅरिफाईंग मीनिंग. टॉलरन्सचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक गोष्ट मानायला हवी, तर हे समजून घेणं की प्रत्येकाकडे काहीतरी मूल्य आहे. काम अँड कॉन्फ्लिक्ट. हिल म्हणतात, टॉलरंट माणूस समस्या आणि संघर्षांमध्ये देखील शांत राहतो. तो अहंकार किंवा वैयक्तिक पूर्वग्रहांवरून निर्णय घेत नाही. हाच दृष्टिकोन त्याला हुशार आणि लवचिक बनवतो. बिझनेसमॅन एक्झाम्पल. कल्पना करा, एक व्यापारी आपल्या उत्पादनाच्या धोरणावर अडकलेला आहे. तो फक्त आपल्या विचारांवरच विश्वास ठेवतो आणि कर्मचारी किंवा बाजार तज्ज्ञांचा सल्ला ऐकत नाही. परिणाम, नवीन विचार चुकतात आणि व्यवसाय स्टॅग्नंट राहतो. पण जर तोच व्यापारी टॉलरंट राहिला, सजेशन्स ऐकला आणि बाजारातील ट्रेंड समजला, तर चांगल्या धोरणानं इम्प्लिमेंट करू शकेल आणि वाढ शक्य होईल. रिलेशनशिप इम्पॉर्टन्स. हिल म्हणतात, टॉलरन्स केवळ वैयक्तिक विकासासाठीच नाही, तर नातेसंबंध आणि टीमवर्कसाठी देखील आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही टॉलरंट असता, लोक तुमचा सल्ला आणि नेतृत्व आदराने घेतात. ट्रान्झिशन टू फायनल प्रिन्सिपल. हिल पुढे सांगतात, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना स्वीकारायला शिकता आणि टॉलरंट मानसिकता विकसित करता, तेव्हाच तुम्ही गोल्डन रूल लागू करू शकता. हा गोल्डन रूल तुमचं वैयक्तिक आणि व्यावसायिक यश पूर्ण करतो. अध्याय 16, द गोल्डन रूल, सुवर्ण नियम. प्रोफाउंड एथिकल टोन. नेपोलियन हिल म्हणतात, गोल्डन रूल हा सर्वात शक्तिशाली नियम आहे आणि हेच अंतिम रहस्य आहे जे यश आणि आनंद दोन्ही देतं. सिंपल फिलॉसॉफी. हिलची तत्वज्ञान अतिशय सोपी आहे. दुसऱ्यांसोबत असा वागा जसं तुम्हाला स्वतःसाठी हवं आहे. रिव्हिलिंग ट्रूथ. हिल सांगतात, आयुष्यात दीर्घकालीन यश केवळ कौशल्य, ज्ञान आणि प्रयत्नांनी येत नाही. माणसाचे नातेसंबंध, विश्वास आणि आदर देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसोबत न्याय, प्रामाणिकपणा आणि आदर दाखवता, तेव्हा लोक देखील नॅचरली तुमच्यासोबत तसेच वागतात. हाच नियम इंटरपर्सनल नातेसंबंध आणि व्यावसायिक यश दोन्हीमध्ये काम करतो. गोल्डन रूल. गोल्डन रूल फक्त व्यवसाय किंवा करिअरपर्यंत मर्यादित नाही, हे वैयक्तिक आयुष्यात देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला हवं असेल की लोक तुमच्यासोबत सहकार्य करतील, विश्वासू राहतील, तर तुम्हाला देखील त्या गुणवत्ता दुसऱ्यांमध्ये दाखवायला हव्यात. रेसिप्रोसिटी प्रिन्सिपल. हिल म्हणतात, रेसिप्रोसिटीचे तत्त्व आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात काम करतं, मग ते वर्क एन्व्हायरमेंट असो, सामाजिक वर्तुळ असो किंवा कुटुंब. कॉलिग एक्झाम्पल. समजा तुम्हाला हवं आहे की तुमचे सहकारी नेहमी तुमची मदत करतील आणि तुमचा आदर करतील. जर तुम्ही स्वतः त्यांच्यासोबत कठोर, स्वार्थी आणि अप्रामाणिक वागलात, तर ते देखील तुम्हाला विश्वास आणि समर्थन देणार नाहीत. पण जर तुम्ही स्वतः मदतगार, प्रामाणिक आणि सभ्य असाल, तर लोक ऑटोमॅटिकली तुमच्यासोबत सहकार्य करतील. पॉवरफुल कोट. हिल याला म्हणतात, ट्रीट अदर्स ॲज यू वॉन्ट टू बी ट्रीटेड. एथिकल आणि प्रॅक्टिकल. हिल म्हणतात, गोल्डन रूल हा केवळ नैतिकता किंवा आचारधर्म नाही, तर यशाचा व्यावहारिक नियम देखील आहे. हे तुमची वैयक्तिक वाढ, व्यावसायिक यश आणि आनंद तिन्ही एकाच वेळी वाढवतो. कन्क्लुजन बिल्डिंग. हिलचे सर्व 16 तत्व एकत्रितपणे यशाचा संपूर्ण फ्रेमवर्क तयार करतात. पण लक्षात ठेवा, या तत्वांना वाचणं पुरेसं नाही, त्यांना सातत्याने लागू करणंच तुम्हाला खऱ्या यशापर्यंत आणि आनंदापर्यंत घेऊन जाईल. फायनल कन्क्लुजन, समारोप आणि प्रेरणा. इन्स्पिरेशनल, एम्पॉवरिंग टोन. मित्रांनो, आज आपण एका अद्भुत प्रवासात गेलो, नेपोलियन हिल यांच्या द लॉ ऑफ सक्सेसच्या 16 तत्वांमधून. आपण शिकलो: 1. मास्टरमाइंड, सामूहिक बुद्धिमत्तेची शक्ती. 2. डेफिनेट चीफ एम, निश्चित मुख्य ध्येय. 3. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. 4. हॅबिट ऑफ सेव्हिंग, बचतीची सवय. 5. इनिशिएटिव्ह अँड लीडरशिप, पुढाकार आणि नेतृत्व. 6. इमॅजिनेशन, कल्पनाशक्ती. 7. एन्थुझियाझम, उत्साह. 8. सेल्फ कंट्रोल, आत्मसंयम. 9. डुईंग मोर दॅन पेड फॉर, मोबदल्यापेक्षा अधिक. 10. प्लीजिंग पर्सनॅलिटी, आकर्षक व्यक्तिमत्व. 11. ॲक्युरेट थिंकिंग, अचूक विचार. 12. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. 13. कोऑपरेशन, सहकार्य. 14. प्रॉफिटिंग बाय फेलियर, अपयशातून लाभ. 15. टॉलरन्स, सहनशीलता. 16. द गोल्डन रूल, सुवर्ण नियम. फिलॉसॉफिकल इन्साइट. हिलचे हे 16 नियम फक्त सिद्धांत नाहीत, तर व्यावहारिक साधनं आहेत, जे तुमचे विचार, सवयी आणि व्यक्तिमत्व बदलून तुम्हाला खऱ्या यशापर्यंत घेऊन जाऊ शकता. लक्षात ठेवा, ज्ञान तेव्हाच शक्ती बनतं जेव्हा तुम्ही त्याला कृतीत बदलता. आजच्या जगात जिथे प्रत्येकजण इन्फ्लुएन्सर बनू पाहतो, प्रत्येकजण लोकांना इम्प्रेस करू पाहतो, प्रत्येकजण दुसऱ्यांवर प्रभाव टाकू पाहतो, तिथे फार कमी लोक हे विचारतात, मी हा प्रभाव कशासाठी वापरतोय.
म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला खरोखरच ही कला शिकायची असेल तर सर्वात आधी हे ठरवा, तुम्हाला नेता बनायचं आहे की शोषक? तुम्हाला लोकांना वाढवायचं आहे की फक्त स्वतःचा फायदा घ्यायचा आहे? कारण हे खरं आहे, या तत्वांचा वापर तुम्हाला तात्पुरतं यश देऊ शकतो, पण जर तुमचा हेतू स्पष्ट नाही तर ते यश कधीच टिकणार नाही. लोक तुमचे शब्द नाहीत तर तुमच्या भावना अनुभवतात. आपल्याला आयुष्यात अनेक लोक भेटतात. कोणी आपल्याला वापरायचा प्रयत्न करतात, कोणी आपल्याला बदलायचा प्रयत्न करतात, कोणी आपल्याला तोडायचा प्रयत्न करतात. पण आज तुम्ही शिकलात. तुम्ही देखील आता या गोष्टी ओळखू शकता. तुम्ही देखील आता स्वतःचं संरक्षण करू शकता आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही देखील हुशारीने, समजुतीने लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकू शकता. लक्षात ठेवा, प्रत्येक शक्तीसोबत जबाबदारी येते. तुम्ही जी कला आज शिकलात ती फक्त तुमच्यासाठी नाही, ती त्यांच्यासाठी देखील आहे ज्यांना तुम्ही वाढवू शकता. हे आयुष्य लहान आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण या वेळेत कोणाला दुखवण्यात घालवू शकतो किंवा कोणाला वाढवण्यात घालवू शकतो. निवड तुमची आहे. जर तुम्ही खऱ्या अर्थाने शक्तिशाली बनायचं असेल तर फक्त या तत्वांचे टेक्निक्स शिकू नका. समजून घ्या, कोणाच्या मनावर राज्य करण्यापेक्षा कोणाचं मन जिंकणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि कोणाचं मन तेव्हाच जिंकतं जेव्हा तुमचा हेतू प्रामाणिक असतो. म्हणून आजपासून जेव्हा तुम्ही कोणाशी बोलाल, विचार करा, मी हे का बोलतोय? माझा खरा हेतू काय आहे? आणि जर उत्तर स्पष्ट असेल आणि हेतू सकारात्मक असेल तर तुम्ही न बोलताही प्रभाव टाकू शकाल. न दाबलं तरी लोक तुमच्या मागे येतील, न मागितलं तरी त्यांचा आदर मिळेल. धन्यवाद मित्रांनो. नॅपोलियन हिल यांचा द लॉ ऑफ सक्सेस जगा, पण जबाबदारीने, समजुतीने आणि प्रेमाने. तुम्ही ही तत्त्व शिकलात, आता तुमची जबाबदारी देखील शिका. आणि लक्षात ठेवा, ज्ञान ही शक्ती आहे, पण ॲक्शन तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही त्याला जीवनात उतरवता. नमस्कार.